हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो सकाळी सकाळी आज आमच्याकडे इतकं रामायण महाभारत झालं की काय सांगू. कसं तरी पिहूला शाळेत पाठवलं. पण माहीत आहे का, आता मला इतकं भरून आलेलं काय सांगू. म्हणजे आज पिहू मला मिठीत न घेता, किसी न घेता तसाच गेला. खूप चिडचिड करत होता आज सकाळी सकाळी. त्याला बऱ्याचशा गोष्टी हव्या होत्या. पहिलं तर त्याचं असतं उठल्या उठल्या आज ब्रेकफास्टला काय देणार, आणि त्याला पोहे म्हटलं, उपमा म्हटलं, त्यानंतर सँडविच बनवून देते म्हटलं, पण त्याला त्यातलं काहीच नको होतं. त्याला मॅगी हवी होती. घरात मॅगीही नव्हती. दिली असती मी बनवून, कधीतरी देते मी. पण त्याने आज भयंकर चिडचिड केली आणि त्यामुळे मी त्याच्यावर ओरडली आणि एक फटकाही आणला आणि त्याचाच आता मला इतका पश्चाताप येत होता की काय सांगू. जाईस तोवर माझी चिडचिड झालेली, पण जेव्हा तू घराबाहेर गेला आणि घर असं शांत झालं ना, तेव्हा मला इतकं रडू येत होतं. आणि घरात एकतर कुणीच नव्हतं. आरुईचे पप्पा जरी असते की कसं आपलं मन रमतं, पण तेही नव्हते. त्यामुळे मला खूप रडू येत होतं. थोडा वेळ तर मी अशीच निवांत बसून राहिले. काहीच काम सुचत नव्हतं मला आज, खरं सांगते. इच्छाच होत नव्हती माझी. बराच वेळपर्यंत फक्त म्हणजे पिहूची आठवण येत होती. असं वाटत होतं रे उगाच मारला आपण. म्हणजे मुलं तर तो तर छोटाच ना, तो तर हे सर्व करणारच ना, आपणच समजून घ्यायला पाहिजे. आपणच उगाच चिडचिड केली, आपलंच चुकलं. आणि बघा सकाळपासून उठून इतकी कामं करूनही जेव्हा अशी चिडचिड होते ना कधीतरी, आणि मग मुलांना त्याचा त्रास होतो, तेव्हा खूप गिल्ट येतो. मला माहीत आहे हा मदर गिल्ट तुम्हीही खूपदा अनुभवत असाल. होतं असं कधी-कधी. आणि म्हणजे म्हणजे घाईघाईत किंवा त्या रागारागात आपण काहीतरी करून बसतो आणि नंतर मग दिवसभर जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत तरी मग आपला हा पश्चाताप किंवा हा गिल्ट आपल्याला त्रास देत असतो. माझी ही कंडिशन काहीशी तशीच होती. पण नंतर जे आहे म्हटलं जाऊ दे स्नेहा, लाग कामाला. कामात कसं आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो. म्हणून मी लगेच क्लिनिंग करायला घेतली आणि माझा हा दररोजचा रुटीन असतो. मुलं घराबाहेर गेली ना, मी हॉल आणि बेडरूम जे आहे आवरून घेत असते. त्यानंतर झाडायला घेते. पण आठवड्यातून 2-3दा जे आहे मग अशी डस्टिंगही करते. म्हणजे दररोज डस्टिंग नाही होत, पण आठवड्यातून 3-1दा तरी करते आणि ते झाडू मारायच्या आधीच करते. म्हणजे पुन्हा पुन्हा कामं करायला लागू नयेत. बस इतकंच जे आहे माझं असतं. आणि आता ना आठवड्यातनं 3दा डस्टिंग करते तरी घर मस्त क्लीन असतं बघा. आणि जेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते, माझ्याकडे भरपूर वेळ असायचा ना, तर ही डस्टिंग माझी दररोज व्हायची माहिती आहे का. आणि आत्ता मला असं वाटतं की कशाला मी तेव्हा स्वतःला एवढी दमवून घेत होती. कारण खरंच आठवड्यातनं 3दा केली ना तरी सफिशियंट असतं, घर क्लीन राहतं. बरं चला, डस्टिंग केली. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आज बनवलेला होता पोह्यांचा चिवडा. सो तो मस्त एन्जॉय केला. आणि त्यानंतर आता बेडरूम आवरायला आली, तर हे मोरपंख मला दिसले. आणि हे मोरपंख माझ्या मैत्रिणीने मिशोवरनं बोलवले होते. हळदी कुंकाला आमची थीम होती बघा श्रीकृष्णाची, आणि तेव्हा डेकोरेट करण्यासाठी ती शोधत होती. सो तिला ना मिशोवर दिसलेत. सो तिने लगेच मला कॉल केला, स्नेहा मोरपंख आहेत बोलवू का. आणि मी लगेच हो म्हटलं. मला काय वाटलं प्लास्टिकचे वगैरे देतील. आता मिशोसारख्या प्लॅटफॉर्मवर विकत आहेत ते, तर ओरिजिनल एवढे कुठनं आणतील ते, असं जे आहे माझी इमॅजिनेशन होतं. पण जेव्हा ते आलेत ना आणि जे रिअल होते तेव्हा मला इतकं वाईट वाटलं ना. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणात ते मोरपंख विकत आहेत, याचा अर्थ ते कुठेतरी तस्करी करत असतील, कुठेतरी मोरांना त्रास होत असेल या गोष्टींचा. ते मोरपंख जबरदस्तीने तर काढल्या जात नसतील, असे अनेक विचार माझ्या डोक्यात आले. आणि पुन्हा एकदा माहिती आहे का, मला भरपूर पश्चाताप झाला की कशाला आपण उगाच हे बोलवलेत आणि आपल्यामुळे मोरांना वगैरे त्रास झाला. म्हणजे आपल्यामुळेच म्हणू शकतो आपण. आपण विकत घेतो म्हणून ते लोक विकतात, त्यांचे हाव वाढते आणि ते जास्तीत जास्त मग मोरपंख कलेक्ट करण्यासाठी काय काय करत असतील त्यांचं त्यांना माहीत देवा. पण त्यांना सद्बुद्धी दे आणि माझ्यासारख्या बायकांनाही सद्बुद्धी दे ज्या हे विकत घ्यायला जातात. खरंच आपल्याला आवडतात ते ठीक आहे, पण त्या मोरांनाही त्याचा नक्कीच त्रास होत असेल असं मला आज फील होतं आहे. आणि खरंच पुन्हा मला इतका पश्चाताप झाला आहे ना. आजचा दिवस माझा म्हणजे फक्त पश्चातापातच जातो आहे की काय, खरंच कळत नाही. भरपूर वेळापर्यंत मी या गोष्टीचा सतत म्हणजे विचार करत होते. त्यानंतर थोडं रिलॅक्स झाले, किचनमध्ये आले आणि भूक लागली होती मला खरंच. सो
बघितलं तर आवळ्याचा जो मुरब्बा बनवलेला होता. सो 2-3 आवळे आहेत त्यामध्ये आणखी आणि त्याचा मला विसर पडला होता. सो तो घेतला आणि गार्डनमध्ये आले. खरंच मस्त वाटतं मला असं गार्डनमध्ये येऊन काहीही खायला प्यायला. खूप छान वेळ जातो माझा इथं. मन रमतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही माझ्या डोक्यात जे विचारचक्र चाललेलं होतं ना ते जरा कमी झालं आणि मला खरंच फ्रेश वाटलं. गार्डनिंग करणं खरंच तसं तर सोपी नाही, पण आनंद इतका असतो ना या गोष्टीमध्ये की म्हणजे सांगू शकत नाही. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण इथे येऊन विसरू शकतो बरं का. त्यानंतर आत्ता इथे मी एक महत्त्वाचं काम करते आहे आणि हे जर का काम मी आज पूर्ण केलं नाही की सायंकाळी मग माझं काही खरं नाही. कालही पिहू म्हणजे मम्मा माझे क्रॉक चिटकवून दे असं त्याचं चाललेलं. फेविक्विकनं खूपदा चिपकवलेत मी हे, पण काही म्हणजे चिपकतात पण लगेच 8-10 दिवसात ते निघून जातात. सो फायनली आरोहीच्या पप्पांनी त्यांच्या ऑफिसमधनं एक स्ट्रॉंग असा ग्लू मला आणून दिला आणि फायनली आता त्याच्या मदतीने मी हे क्रॉक चिपकवून घेतलेत आणि इतके छान चिपकले की काय सांगू. चला आता सकाळी जरी रुसलेला होता पिहू, पण आता आल्यावर मात्र हे क्रॉक बघून खरंच तो मस्त आनंदाने उड्याच मारणार आहेत, कारण हे ते क्रॉक त्याचे भरपूर फेवरेट आहेत. सर्व कामं आटोपलीत बघा आणि कशातच मन नाही लागत आहे. इतका प्रयत्न करत आहे मी स्वतःला रमवून घ्यायचा, पण काहीच होत नाही आहे माझ्याच्याने. खरंच काहीच नाही. आज माझा पिहू मला मिठीत न घेता गेला. नाही तर त्याचं इतकं असतं जाताना मम्मा किसी घे, मम्मा मिठीत घे, मम्मा असं मम्मा तसं. अगदी लिफ्टमध्ये जायस्तोवर त्याचं फ्लाईंग किसी देणं वगैरे चाललेलं असतं आणि आज तो तसाच गेला आणि नेहमी त्याचा चेहरा येतोय माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे मला खरंच नव्हतं मारायचं किंवा रागवायचं त्याला. हलकंसंच मारलं, पण त्याच्या डोळ्यात पाणी आलं नव्हतं. त्यामुळे तशी तर म्हणजे मारते मी, बऱ्याचदा मारते. असं नाही की मुलं मार खातच नाहीत म्हणून, भरपूर मार खातात. पण असं शाळेत जाता जाता रोज माझा प्रयत्न असतो की मस्त हसून आनंदाने त्यांना शाळेत पाठवावं. पण आज इतकी चिडचिड झाली ना माझी, म्हणजे कालचा थकवा तो होता, पण आज पिऊने भयंकर त्रास दिला आणि त्यामुळे त्याला रागवलं आणि फक्त एक फटका मारला. त्यात त्याच्या डोळ्यात पाणी आणि बापरे. म्हणून जे आहे आता सर्व त्याच्या आवडीचं बनवायचं असं मी ठरवलेलं आहे. तूप संपलेलं घरातलं, त्याचं 2 दिवसाचं चाललेलं मम्मा तूप कर, पण साय पुरेशी नव्हती म्हणून जे आहे तूप काही बनलं नव्हतं. तर बघा आज तूप बनवलं आणि तेव्हाचं म्हणजे गाळायचं माझ्या लक्षातच नाही, कामं करत बसले. आता तूप पुन्हा गरम करून गाळते आणि सोबत इथे मी ना कस्टर्ड मिल्क जे आहे बनवायला घेतलेलं आहे. पिहूला प्लेन कस्टर्ड मिल्क खूप आवडतं, आरोहीला कस्टर्ड आवडतं, तर त्यामध्ये ती फ्रूट्स वगैरे ॲड करते. पण पिहूला फक्त असं प्लेन आवडतं आणि थोडंसं पातळसर आवडतं. सो तेच मी आता इथे बनवायला घेतलेलं आहे. दुधाला मस्त उकळी आली आता यामध्ये आधी साखर घालते आणि नंतर कस्टर्ड पावडर घालते. चला सर्व तुमच्यासोबत शेअर करते. खूप सिम्पलची रेसिपी आहे, पण इतकी मस्त टेस्ट लागते ना, मुलांना तरी भरपूर आवडते. कधीतरी असं मी अधूनमधून करून देत असते त्याला, पण इतक्यात जास्तीची साखर नको म्हणून मी खूप गोष्टी टाळते आहे. म्हणजे स्वतः तर खातच नाही आहे, पण म्हणजे मुलांच्याही पोटात जाऊ नये असं वाटतं मला. आणि होतं काय, आम्ही असं म्हणजे वेगवेगळे पदार्थ मी खूप बनवायचे आधी गोडाचे, कारण पिहूला भयंकर गोड आवडतं, मलाही आवडतं खरं सांगते. पण कसं होतं ना, आपण बनवतो, मी खाते, आरू खाते, पिहू खातो, पण आरूच्या पप्पांना ते आवडत नाही, म्हणजे द्यायला जमत नाही. मग ते तसेच राहतात. मग त्यांच्यासमोर खाणंही आम्हाला कसं तरी वाटतं. म्हणूनही मी इतक्यातनं गोडाचं बनवायला टाळत होती. पण म्हटलं चला भरपूर दिवस झाले खीर किंवा मग कस्टर्ड म्हणा किंवा म्हणजे बासुंदी काहीच बनलेलं नाही, म्हणून मी आज हे बनवायला घेतलं. आणि रेसिपी काय अगदी सिंपल आहे बघा. दूध उकळून घेतलं छान 2-3 वेळा. त्यामध्ये आता मी अर्धी वाटी साखर घालते आहे. साखर मस्त विरघळून झाली की यामध्ये आपल्याला ॲड करायची असते कस्टर्ड पावडर. आता कस्टर्ड पावडर डायरेक्टली ॲड करायला गेलं ना की मग त्याच्या पडतात गुठल्या. म्हणून मी काय करत असते, एका छोट्या भांड्यात जे आहे 3 ते 4 चमच आधी कस्टर्ड पावडर घेते. त्यानंतर त्यामध्ये दूध जे आहे ते टाकते गरम आणि लगेच मिक्स करून घेते. पुन्हा तेच की गुठल्या गाठी पडायला नको. आणि मी ना असं विस्करचा उपयोग करते, म्हणजे काम जरा पटपट होतं आणि एकही छोटी का असे ना गाठ पडत नाही. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मग हे मी पूर्ण दुधामध्ये मिक्स करते. यामुळे ते व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतं आणि पुन्हा तेच गाठ वगैरे काही पडत नाहीत. त्यानंतरही आपल्याला दूध मस्त 5 ते 7 मिनटं जे आहे उकळून घ्यायचं असतं. तुम्ही यामध्ये ॲडिशनल विलायची पावडर घालू शकता किंवा केसरच्या काड्या तुमच्याकडे असतील तर त्याही घालू शकता. त्याने कलर खूप मस्त येतो आणि विलायचीमुळे फ्लेवर आणि म्हणजे स्मेल खूप मस्त येतो. मला तरी फार आवडतो.
पण पिहूला आवडत नाही म्हणून मी विलायचीही घातली नाही आणि केसर माझ्याकडे नव्हतं स्पेशली, सो तेही घातलं नाही. आता माहीत आहे का, हे दूध बनवत असताना सतत फिरवत राहावं लागतं, नाहीतर त्यावर ना साय धरते आणि तीही मग पिहूला आवडत नाही. म्हणजे भरपूर या पुराचे नखरे असतात. त्यामुळे आता मला इथेच उभं राहायचं होतं म्हणून मी तूप गरम केलं आणि तूप जे आहे भांड्यात काढूनही घेतलं. इतका मस्त स्मेल येत होता की काय सांगू. आता बघा, तुपाचं भांडं मला घासायचं आहे. तुपाचं भांडं घासायचं आहे म्हटल्यावर किती वेळ लागतो तुम्हाला माहीत आहे ते तेलकट तुपकट भांडे काढायला. शिवाय खाली जी बेरी वगैरे चिपकलेली असते तीसुद्धा त्रास देते क्लीन करताना. म्हणून इथे मी जरा आळशीपणा करते, म्हणजे काम कमी आणि डोकं जरा जास्त वापरते आणि त्याच भांड्यात पाणी गरम करायला ठेवते. त्याने पूर्ण चिकटावा निघून जातो आणि क्लीन करायला सोपी जातं. बरं चला, इथे माझं दूध बघा बऱ्यापैकी बनून तयार आहे. शेवटी त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकला, त्यामुळे कलर खूप छान येतो आणि चवही भन्नाट लागते. सो आता गॅस बंद केला आहे मी. आता मुलं येईस्तोवर दूध मस्त थंड होईल, तोपर्यंत म्हटलं चला हे भांडंही क्लीन करून घेते. मस्त पाणी उकळल्यामुळे ना चिकटावा तुपकटपणा तो तर सर्व गेलाच, पण जी वेरी वगैरे खाली चिपकली होती ना बघा, तीही इझिली निघाली. म्हणजे काहीच मेहनत मला इथे करावी लागली नाही. अगदी एखादं नॉर्मल भांडं जसं आपण घसतो ना तसंच हे घसल्या गेलं. 2 मिनिटात अगदी माझी कढई बघा स्वच्छ झाली. बघा, प्रत्येक वेळेस मेहनत करायची गरज नसते. ह्या छोट्या मोठ्या टिप्स वापरून आपण आपली कामं हलकी करून घेऊ शकतो. बरं चला, 4 वाजलेत आणि माझा पिहू आला. चेहरा बघा त्याचा, मला बघून हसू त्यालाही आलं, पण तरी नाटक तर बघा रुसायचं. मलाही कळतंय की तो आता विसरला, पण तरी त्याचं थोडंफार नाटक हे चाललेलं आहे. पण आता हे सरप्राईज बघून त्याचं तेही नाटक आता काही चालणार नाही आणि त्याला खुदकून हसू येणार आहे. बघाच तुम्ही, कारण त्याला ना असं व्हॅनिला मिल्क भयंकर आवडतं आणि तो असा कितीही रुसलेला असला ना तरी आता मिल्क पाहून नक्की हसणार. मला माहीत होतं, म्हणूनच मी जी आहे इतकी सारी मेहनत घेतली आणि बघताय ना तुम्ही त्याचे एक्सप्रेशन. म्हणजे काय, कशाला, माझ्यासाठी का, थँक्यू, असं बऱ्याचशा गोष्टी चाललेल्या. पण मी त्याला म्हटलं तुला आधी किसी द्यावी लागेल, तर लगेच किसी द्यायलाही तयार झालं आहे. खरंच मुलं खूप लवकर विसरतात गोष्टी, नाही का. आपणच मोठी माणसं माहिती आहे का, छोट्या मोठ्या गोष्टींचा बाऊ करतो, धरून ठेवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. पण मुलांचं हे एक बरं असतं, काहीही झालं तरी ते पटकन विसरतात आणि म्हणून त्या गोष्टींचा त्यांना त्रासही होत नाही आणि ते नेहमी हसत खेळतही राहतात. ही गोष्ट एक आहे बरं का, जी आपण मुलांकडून शिकू शकतो आणि आपण ती गोष्ट शिकलीच पाहिजे, तरच आपण आनंदाने जगू शकतो. कारण अशा छोट्या मोठ्या कितीतरी गोष्टी दररोज आपल्या लाईफमध्ये घडत असतात आणि आपला 1-1, 2-2, 3-3 दिवस जे आहे या गोष्टींचा विचार करण्यात आपण घालवतो आणि स्वतःलाच त्रास करून घेत असतो. पण 2-3 दिवसानंतर, 4-5 दिवसानंतर जेव्हा ती गोष्ट आपण विसरतो ना, तेव्हा बघा त्या गोष्टीचा विचार करून बघा, आपल्याच लक्षात येतं की कशाला उगाच आपण ती गोष्ट धरून ठेवली किंवा कशाला आपण त्या गोष्टीसाठी आपले 2-3 दिवस घालवले, विचार केला. आणि बरंचसं बघा येतं लक्षात, लगेच लक्षात येतं. पण जेव्हा ती गोष्ट घडत असते ना, तेव्हा रागारागात म्हणा किंवा मग म्हणजे इमोशनली आपण ती घेत असतो आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी काही आपल्या लक्षात येत नाहीत. बरं चला, पिहू तर खूप खुश झाला माझा. आता आरोहीसाठी काहीतरी स्पेशल बनवते. आरोहीला कस्टर्ड फार आवडतं आणि तेच आता मी इथे बनवलं आहे तिच्यासाठी. फ्रूट्स फार नाही आहेत माझ्याकडे, फक्त अंगूर आणि स्ट्रॉबेरी होती. सो तीच मी कट केली आणि त्यामध्ये हे कस्टर्ड मिल्क जे मी आता बनवलं आहे ते टाकते आहे. इतकं छान बनलं आहे ना, इतका मस्त कस्टर्ड व्हॅनिला फ्लेवर आला आहे त्याला की काय सांगू. दिसतही खूप मस्त होतं आणि टेस्ट तर विचारूच नका. खूप स्मूथ आणि खूप छान बनते हे मिल्क. नक्की ट्राय करा तुम्ही आणि फारशी मेहनत आणि वेळ लागत नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि मुलंही खूप खुश होतात जेव्हा आपण असं काहीसं वेगळं त्यांना बनवून देतो. सो आणखी फ्रूट असते तर आणखी मज्जा आली असती. पण चला, हेही काही कमी बनलेलं नाही, मस्त बनलं चवीलाही आणि दिसायलाही. सो मस्त आता आम्ही आमचं कस्टर्ड एन्जॉय करतो. त्यानंतरही मला बरीचशी कामं आहेत. जसं आता सांगितलं मी उद्या ट्रिपला जातोय. सो कपडे पॅक करायचे बाकी आहेत. पॅक करायचे काय, तुम्ही बघतायत ना इथे लेबलसुद्धा काढलेले नाहीत काही कपड्यांचे. सो ते काढले. त्यानंतर आयर्निंग करायचं होतं कपड्यांचे. सो पिहूचं तर आधीच बाबा रेडी होतं पॅकिंगचं सर्व, कोणकोणत्या कपड्यांना आयर्निंग करायचं ते सुद्धा. पण आरोहीचं सर्व वेळेवर असतं आणि तिच्यामुळे माझी खरंच खूप गडबड होते. सो पिहूचं फक्त एकच शर्ट होतं ज्याला आयर्निंग करायची होती, पण आरोहीचे 2-3 टी-शर्ट्स होते.
माझेही ड्रेसेस आहेत. आरोहीचे पप्पांचंही एक शर्ट आहे फक्त, बाकी त्यांनी बाहेरनं करून आणलेत. पण जे काल वॉश केलं ते राहिलं होतं, सो तेही करायचं आहे. बघा, ट्रिपला सर्वांना जायचं असतं, पण त्या संबंधित प्लॅनिंग म्हणा, पॅकिंग म्हणा, या गोष्टींशी कोणाचा काहीही संबंध नसतो. फक्त ऑर्डर्स असतात, माझं हे पॅक कर, माझं ते पॅक कर, हे केलं का, ते केलं का. पण चला, आता आपलं ते काम आहे ते तर आपल्याला करावंच लागेल, हसून म्हणा किंवा रडून म्हणा. सो आता मी तेच करते आहे. आणि पिहू बघा किती लाड करतोय माझा. का त्याला ना आत्ता रिअलाईज झालं की उगाच मी मम्मा सकाळी चिडचिड केली, तुला त्रास दिला, माझीच चुकी होती मम्मा, सॉरी मम्मा, असं तसं जे आहे त्याचं चाललेलं. दिवसभर मला पश्चाताप झाला आणि आत्ता खाऊन पिऊन त्याला पश्चाताप होतोय. पण चला, शेवटी त्याला त्याची चुकी कळली तरी आणि त्याने ती कबूलही केली, हे सर्व माझ्यासाठी महत्त्वाचं. तर चला, आता व्हिडिओ इथे संपवते. होप सो तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही तो शेवटपर्यंत एन्जॉय पण केला असेल. स्वतःची काळजी घ्या. बाय.